लोकसभा 42 सोलापूर लोकसभा राम सातपुते साहेब यांच्या आदेशानुसार व BJPच्या माध्यमातून जो लहुजी शक्ती सेना घटक पक्ष आहे यांच्या संघटनेने आज आम्ही मातंग समाजाच्या वतीने आज आम्ही प्रचार यंत्रणा सुरू केलेली आहे। आज सुरुवात आम्ही जय मल्हार चौक, मनोहर नगर, निराळ वस्ती, हनुमान नगर आणि रविवारपेठ आणि इथून आता आम्ही पडगाजी नगर सुतमिल इथं जाऊन आजचा दुपारचा टप्पा संपवून संध्याकाळी कुमटा नाका असेल, विजापूर नाका असेल, लष्कर असेल, बाकीच्या सर्व मातंग समाजाच्या 18 वस्ती आहेत तिथून सुरुवात सर्व ठिकाणी जाणार आहोत। आणि माझ्या मातंग समाजाला मला माझं आव्हान आहे की ज्या 25 वर्षामध्ये ज्या युती सरकार महाविकास आघाडी सरकार होतं त्या सरकारनं आत्ता तागायतपर्यंत मातंग समाजाला कुठल्याही मागण्या मान्य केलेल्या नाही। वारंवार मातंग समाजाच्या लहान लेकरापासून ते म्हातार माणसापर्यंत वारंवार अधिवेशनासमोर आंदोलन केलं, लोटांगण आंदोलन केलं, बाईक रॅली काढली। या सर्व माध्यमातून आज आम्ही सर्व आंदोलनं केली, परंतु महाविकास आघाडीनं कुठल्याही प्रकारे मातंग समाजाच्या भावना समजून घेण्यात आल्या। म्हणून आम्ही निश्चय केला की भाजप सरकार आज केंद्रातही सरकार आहे आणि ही महायुतीचं सरकार आहे। या युती सरकारमध्ये आमच्या समाजाच्या वतीने मागण्या केल्या होत्या, त्या मागण्या भाजप सरकारने मान्य केल्या। त्या मागण्या कशा केल्या तर पुणे संगमवाडी येथे लहुजी स्मारक, राष्ट्रीय स्मारक 400 कोटी रुपये तरतूद करून भूमिपूजन करण्यात आले। मुंबई येथे चिराग नगर घाटकोपर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं 305 कोटीचं राष्ट्रीय स्मारक करण्यात आलं। बार्टीच्या धर्तीवर RTची स्थापना करण्यात आली। वाटेगाव येथे 25 कोटी रुपये अण्णाभाऊ साठे यांचे जो घर होतं अण्णाभाऊचं त्या घराला सुशोभी करण्यासाठी 25 कोटी रुपये दिले। क्रांतीवीर लहुजी वस्ताद अभ्यास आयोगाच्या 68 शिफारसी होत्या, त्यातल्या 19 शिफारसी बाकी आहेत, त्यासाठी 500 कोटी रुपये भाजप सरकारनं महायुती सरकारनं मंजूर करण्यात आलं। रमाई आवास योजना आहे, परंतु मातंग समाजाला काही प्रमाणात घरकुल मिळत नाही, त्यामुळं आम्ही मातंग समाजाच्या वतीनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे आणि अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आला। त्यामुळं आम्हालाही स्वतंत्र घरकुल मिळावं म्हणून त्या अधिवेशनामध्ये मातंग समाजाला स्वतंत्र घरकुल असं 25,000 घरकुल आणि येत्या अधिवेशनामध्ये की मातंग समाजाला अण्णाभाऊ साठे घरकुल अशी योजना त्यांनी मंजूर करण्यात आलेली आहे। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या अनुसूचित जाती जमाती जो सर्व देशामध्ये आपल्या भारत देशामध्ये ज्या राज्यामध्ये प्रलंबित प्रश्न आहेत
त्या त्या राज्यामध्ये ज्या प्रकारे अबकड्यानुसार ज्या बाबासाहेबांना संविधानामध्ये लिहिलं आहे, जर 10 वर्षाला जनगणना करायची आणि त्यानुसार वर्गवारी करून ती योजना असेल तो लाभ असेल आणि ज्या समाजाला अनुदान आहे ते तिथपर्यंत पोचलं पाहिजे असे या अनुषंगानं आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यांच्या माध्यमातून आज देश प्रगतीवर आहे आणि आमच्या समाजाच्या भावना जाणल्यामुळं आम्ही मातंग समाजामध्ये घरोघरी आणि होम टू होम आम्ही प्रचार करत आहे. मातंग समाजाला एवढं आव्हान आहे की लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून मातंग समाजाच्या काय अडचणी होत्या ते पूर्णपणे मंजूर करण्यात आल्या आणि राहिलेल्या क्रांतीवीर लहुजी वस्ताद अभ्यास आयोगाच्या शिफारसी ती लवकर तरतूद जर सत्ता आली तर ते लगेच आम्ही मंजूर करून देतो याचं आम्हाला आश्वासन दिलं. त्यामुळं आम्ही समाजाच्या वतीनं होम टू होम करून आम्ही या मतदारसंघात आम्ही काम करत आहोत. लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं या 42 लोकसभा मतदारसंघाला आम्ही सर्व शहर जिल्हा आणि शहरातील सर्व पदाधिकारी जिल्ह्यातील तालुक्यातील पदाधिकारी जाहीर पाठिंबा देत आहोत आणि याच्या पुढं आम्ही होम टू होम काम करून जेवढ्या तालुके असतील मवळ असेल, अक्कलकोट असेल, मंगळवेढा असेल आणि पंढरपूर असेल, आता कार्यकर्ते सगळे कामाला लागलेत. आजपासून सर्व तालुक्यामध्ये काम सुरू झालं आहे आणि होम टू होम प्रत्येक गावामध्ये जाऊन लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं लोकसभा मतदारसंघात 42 लोकसभा मतदारसंघात लहुजी शक्ती सेना ताकदीनं काम करत आहे.